नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सारिका तुमचं खूप खूप स्वागत करते तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीमध्ये। मंडळी, चला देऊया रोजच्या भाज्यांना एक वेगळा नवीन ट्विस्ट। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेम्पटिंग मिक्स व्हेज रेसिपी। ही रेसिपी खाऊन तुमचं पोट तर नक्की खुश होणारच, पण मनही। आणि हो, ही भाजी खायलाही तेवढीच पौष्टिक आहे। चला करूया का सुरुवात? पण त्याआधी सारिकाज ब्लॉग्स अँड रेसिपीला सबस्क्राइब करा, बेल आयकनला पण क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। चला आता 2 मीडियम साईजचे बटाटे आपण कापून घेऊयात। बारीक तुकड्यांमध्ये त्यांना कापून घ्यायचं आहे। बटाटे कापून झाले आहेत, आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यामध्ये पाणी घालूयात म्हणजे बटाटे आपले काळे पडणार नाहीत। एक मीडियम साईजचा कांदा मी इथे कट करून घेणार आहे, तोही आपल्याला बारीक कट करायचा आहे। कांदा कट करून झालाय, आता तोही एका डिश मध्ये आपण काढून घेऊया। एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, तोही मी कट करून घेत आहे। सर्व जिन्नस आपल्याला बारीकच कट करायचा आहे। चला टोमॅटो काढून घेऊया एका बाउल मध्ये। आता आपण शिमला मिरची कट करून घेणार आहोत। आपल्याकडे जेवढ्या भाज्या आहेत आपण तेवढ्या घालू शकतो, म्हणजे याच्यामध्ये आपण फ्लावर, वाटाणे देखील घालू शकतो। शिमला मिरची बाउलमध्ये काढून घेतली। आता हिरव्या मिरच्या मी कट करून घेत आहे। बारीक कट केल्या तरीही चालेल किंवा अशा 2 भागामध्ये विभागून कट केल्या तरीही चालेल। गाजर कट करून घ्यायचं आहे बारीक, काढून घेऊया बाउलमध्ये। आता आपले बटाटे छान धुवून झालेले आहेत, तेही आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। पनीर एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा नाही टाकलं तरीही चालेल। आणि पनीर असं कापून किंवा तुम्ही असं हाताने चुरगळून त्याला भुर्जीसारखं टाकलं तरीही काही प्रॉब्लेम नाही। चला पनीर झालेलं आहे कट करून, काढून घेऊया एका बाउलमध्ये। मिक्सी जारमध्ये आपण आलं आणि लसूण पेस्ट करून घेणार आहोत। मी इथे 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला होता आणि अगदी छोटा तुकडा घेतला होता आल्याचा। चला आता कढई तापून घेऊयात, त्यात घालून घेऊया 1 टेबलस्पून तेल। या भाजीसाठी थोडं तेल जास्तच लागतं, तर मी नंतर घालून घेईल काही, तुम्ही आताही घातलं तरी चालेल। मोहरी आणि जिरे घालून घेऊयात। मोहरी जिरे मस्त नाचू लागले की घालायचा चुरचुरीत कढीपत्ता। कढीपत्ता घालून झालेला आहे, कांदा घालून घेऊया। कांदा मस्त आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। स्लाइस केलेल्या मिरच्याही लगेच टाकून घेते, म्हणजे त्याही छान फ्राय होतील कांद्याबरोबर। हलवून घ्यायचं। आता मी मध्ये खड्डा करून लसूण घालत आहे, कारण तेल जरा जास्त मध्ये असतं ना। चला लसूणही आपल्याला छान लाल रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। हलवून घेऊया, सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलवून। आता यामध्ये घालूया आपण आपले मसाले। मी इथे 1 चमचा लाल काश्मीरी तिखट घातलेला आहे। 1 चमचा धना पावडर घालून घेतली आहे। 1 चमचा गरम मसाला घालून घेऊयात। अर्धा टीस्पून हळद घालून घ्यायची आहे। हलवून घ्यायचं मस्त। आता यामध्ये लगेच आपण टोमॅटोही घालून घेऊयात। मिक्स करून घ्यायचं टोमॅटो घातल्यानंतर परत। आता मिक्स करून झालेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आता आपल्याला 5 ते 7 मिनिटे याची वाफ काढून घ्यायची। मस्त वाफ काढून झालेली आहे, तेल सुटलेलं आहे कांदा टोमॅटोला, नरमही झालेला आहे आपला कांदा टोमॅटो। आता आपण घालून घेऊया आपले व्हेजिटेबल्स। आता मी सर्व व्हेजिटेबल्स या बाउलमध्ये मिक्स केल्या होत्या। माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या मी तेवढ्या घालून घेतल्या। तुम्ही यामध्ये वाटाणे, फ्लावर, बीन्स, अजून बरंच काही घालू शकता। घरातल्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सर्व घालू शकता। माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या मी तेवढ्याच घातल्या। हलवून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यालाही आपण झाकण ठेवून छान वाफ काढून घेणार आहोत मस्त 5 ते 10 मिनिटे। मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं, कारण याच्यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही आहोत, तर हे खाली थोडंसं लागण्याचे चान्सेस
असतात तर ते खाली लागू नये म्हणून मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचं. परत झाकण ठेवून मी एक 5 मिनिटे वाफ काढून घेतली होती. ते तुम्ही बघू शकता भाजीला मस्त रंग दिसत आहे. परत एक वाफ काढून घेऊया. आता भाजी आपली ऑलमोस्ट रेडी दिसत आहे. भाजी शिजली आहे का एकदा हातावर घेऊन त्याला चेक करून घेऊयात. बटाटा शिजलेला दिसत आहे, हाताला नरम लागला आहे. आता घालून घेऊयात कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी मस्त हातावर क्रश करूनच घालायची बरं, मस्त टेस्ट उतरते. हलवून घेऊयात. आता आपली भाजी अगदी रेडी आहे, सर्विंग साठी तयार आहे. मस्त सुगंध येत आहे मिक्स व्हेजचा, दिसायला अगदी टेम्पटिंग दिसत आहे. वाव, मस्त दिसत आहे बरं. चला करून घेऊया आता सर्विंग. एका डिश मध्ये मी आता काढून घेत आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला परत गार्निशही करू शकता, पण याला गार्निश करायची गरजच नाही. ही ऑलरेडीच एवढी टेम्पटिंग दिसत आहे. मस्त वाफही येत आहे बघा, किती छान दिसत आहे ना. आणि टेस्टलाही अगदी जबरदस्त झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. ही भाजी पार्टीजमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये तर आजकाल सर्वांची फेवरेट झालेली आहे. चला, आशा करते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असणार. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद. हसत राहा, खात राहा.